आंबेगाव डिजिटल या प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. मी विजय कानसकर. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपण काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया घेऊया. आज आपण आलेलो आहोत शिंगवे या ठिकाणी. शिंगवे या ठिकाणी काही लिंबाच्या झाडाखाली ग्रामस्थ बसलेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. दादा नमस्कार. जिल्हा परिषद ते काही विचारू नका, आमच्या मनावर आहे. तुम्ही पुढे जा. तुमच्या मनावर आलं का? काय सध्याला हवा कोणाची इकडे काय माहिती आहे काय? हवा काहीच नाही, आम्हाला काय माहिती नाही. हवा गुल झाली सगळी. आवाज गुल झाली. हा तेच. इकडे इकडून तिकडे तिकडे पुढे जा, पुढे जा, पुढे बाबा तुमचं काय म्हणणं आहे? पुढे विचार. पुढे विचारायचं का? सांगितलं त्याची तेच आहे का? हा? हे सगळं गुपित कार्यक्रम आहे नाही का? हा? ठीक आहे. हे बाबांना काय म्हणायचं नाही, हे सगळे गुपित कार्यक्रम आहे. आता तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काही म्हणणं नाही. हा. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. लोकसभा झाली, विधानसभा झाली, आता जिल्हा परिषद आली. आली ना. कोणाची बाजू कोणाची जास्त जरा वरचढ आहे? हा, कोणाची बाजू वरचढ आहे? बाजू वेगळाची जी विरोधाची बाजू वरचढ आहे. हा? आहे ना. अरुण बोरूंची नाही नाही? नाही. का बरं? विवेकदादांची काय असं काय इकडे कामं झालीत का गावामध्ये? हा, काम काम भरपूर होतो. काय काय कामं झालीत आपल्या गावामध्ये? काय काय कामं झालीत आपल्या गावामध्ये? अहो मस्त काम झाले, आता सांगायची युक्ती नाही त्याची. बरं, चालेल काय चालेल, ठीक आहे. अजूनही काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. आपण त्यांनाही त्यांच्या प्रतिक्रिया विचारूयात. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. उमेदवारही आता फॉर्म भरलेले आहेत. माघारीची तारीख आहे आता 2-3 दिवसात होईल. पण सध्याला उमेदवार कोण कोण आहे जिल्हा परिषदचे? अरुण भाऊगिरे आणि स्वतः दोघे. आणि दुसऱ्या बाजूनी त्यांना काही ओळखत नाही कोणी काय. यावेळेस काय कुणाची बाजू वरचढ काय वगैरे? तर कसं आहे, आम्ही आहे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून शिवसेनेचीच बाजू वर चढ. शिवसेना शिंदे गट की? आम्ही गट मानत नाही, दोन्ही शिवसेना एकत्र आहे. आणि यादी पण मानलं नाही, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक. बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहात तुम्ही? आता एकत्र झाल्या म्हणून आता पहिल्यापासून आहे ना आम्ही बाळासाहेबांची माणसं आहे. यावेळेस कसं काय म्हणजे शिंगवे गावामधून प्रतिसाद कसा राहील? शिंगवे गावातून मागच्या वेळेस मला वाटतं महाविकास आघाडीला 422 मतांची आघाडी होती. ती यावेळेस अजून 100-150 मतांनी वाढली पाहिजे. विधानसभेला 422 मतांची आघाडी होती. जिल्हा परिषदला अजून 101 मतांनी तरी वाढली पाहिजे, म्हणजे 500+ व्हायला पाहिजे. विवेक वळसे पाटलांच्या माध्यमातून या गावामध्ये बरीच कामं झालेली आहेत. काम तर काय दिसते ना. आता हे बघा इथं ही कामं झाले खड्डे बघा ना. समीर इथं कॅमेरा फिरव. हे कामं झाले. मातीचे हे खड्डे बघा. काम काय अजिबात झालेली नाहीत. नाही, फक्त लाभार्थ्यांची कामं नक्की झाली. अरुण भाऊ हे सुद्धा राष्ट्रवादीमध्ये होते. ते मला वाटते 14 वर्ष पहिले शिवसेनेतच होते. शिवसेनेत 14 वर्ष होते. त्यानंतर काही वर्ष राष्ट्रवादीत गेले होते आणि आता परत शिवसेनेत आले. शिवसेनेत आलेत म्हणजे ते कट्टर शिवसैनिकच आहेत पहिल्यापासून. राष्ट्रवादीचा काही विषय नाही त्यांचा. अरुण भाऊ फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गेले की त्यांना स्वतःला काम करायचं असं काही प्रकार आहे का? अनुभव म्हणजे लोकांच्या मनातला माणूस आहे. काही काम करण्यासाठी ते इकडे आलेले आहेत. ज्याप्रमाणे देवदत्त निकम यांना तुमच्या गावाने आघाडी दिली त्याप्रमाणे अरुण भाऊला आघाडी देतील का? 100% जाणार. या ठिकाणी अजूनही काही ग्रामस्थ बसलेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. या ठिकाणी आता जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे. काय तुमचं गाव काय म्हणते, कोणाच्या साईडने जास्त राहील? अरुण भाऊगिरे, स्वतः डोबळे. का बरं दुसऱ्या बाजूला उमेदवार कोण आहेत? विवेक वळसे पाटील आणि सुनंदा डोबळे. मग विवेक वळसे पाटलांनी आपल्या गावात बरीच कामं केलेली आहे असं काही जनता मगाशी म्हणत होती. कागदावर निसते. फक्त कागदावरती. मग काय म्हणता तुम्ही यावेळेस अरुण भाऊचं असं काय केलंय? अरुण भाऊंनी तर राष्ट्रवादी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता परत शिवसेना असं काहीतरी केलंय. मग त्यांना मताधिक्य कमी नाही व्हायचं? नाही होणार. नाही, अरुण भाऊ प्रत्येकाच्या सुखदुःखाला कुणी कधी रात्री अपरात्री फोन करा, कोणाच्या याच्यासाठी उपस्थित राहणारा माणूस. राष्ट्रवादीत ते गेले होते सत्ता आणि विकास करण्यासाठी. मग आता परत शिवसेनेत आलेत. मग सत्ताधारी पक्ष हा आता आमदारकी किंवा ग्रामपंचायत तुमची राष्ट्रवादीकडेच आहे. शिवसेनेकडे कामं येतील का? शिवसेनेकडून कामं होतील का तुमच्या? 100% होणार. काम करण्याची इच्छा असल्यावर का कुठूनही काम होत असते. यावेळेस कितीची आघाडी राहील? विधानसभेला काहीतरी 422 मतांनी वळसे पाटलांना पिछाडी होती. यावेळेस कितीची आघाडी राहील अरुण भाऊंना? 500च्या प्लस. 500+ राहील. ठीक आहे, धन्यवाद. हे होते शिंगवेचे ग्रामस्थ आणि यांनी सांगितलं की यावेळेस काय असेल ते
आम्ही पाहू. अजूनही या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषदची निवडणूक लागली, पंचायत समिती निवडणूक लागली, काय यावेळेस काय वातावरण काय राहील? यावेळेस वातावरण आमच्या गटात तरी अरुण भाऊंच्या विजयाची आम्हाला 100% खात्री. विवेक वळसे पाटलांनी बरीच कामं केलेली, लाखोंची नाही तर कोट्यांची कामं केलेली, जसं मंदिराला निधी असेल किंवा आता तुमचं एक सुशोभीकरणाचं काम असेल, रस्ते असेल किंवा बरीच रस्त्याची कामं, गटारांची कामं वगैरे केलेली आहेत. कामं केलेली, परंतु आता घराणेशाहीला कुठपर्यंत द्यायचं? घराणेशाही एवढे वर्ष चालले ना, घरातच सगळी पद द्यायची का? म्हणजे घराणेशाहीच्या त्यांच्याकडे फक्त कार्यकर्त्यांना एक व्यक्ती एक पद, परंतु घरात जर आलं तर ते नाही. मग ते सगळे नियम धाब्यावर बसवले जातात. मग आता सर्वसामान्य कार्यकर्ता कुठेतरी मोठा झाला पाहिजे का? त्यांनी फक्त 17च्याच उचलायचे. एक घराणेशाहीच्या विरुद्ध तुम्ही आहात आणि विष्णू काका हिंगे त्या गणातले उमेदवार आहेत, ते सुद्धा एका भाषणामध्ये म्हटले होते. हा, ते सुद्धा त्यांचंच भाषण आहे की एक व्यक्ती एक पद. मग तुम्ही जर इतर कार्यकर्त्यांसाठी नियम, पण स्वतःसाठी असल्यावर स्वतःच्या घरात आल्यावर मोठ्या कार्यकर्त्यांना तो नियम लागू होत नाही. बरोबर ना? मग कुठपर्यंत घराणेशाही चालवायची? मग सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी फक्त 17च्या उचलायच्या, यांना मोठं करायचं आणि त्यांनी फक्त खालीच यांच्या 17च्या उचलायच्या, यांच्या पुढच्या उचलायच्या, एवढंच काम करायचं. पण अरुण भाऊ असे की बाबा ते राष्ट्रवादीत होते, मग ते कशासाठी गेले होते? शिवाजी दादा आणि आढळराव. हा. मग अरुण भाऊ बी गेले होते, विकासाच्या दृष्टीने ते तिकडे गेले होते ना. बरोबर आहे ना? त्यांनी तिकडनं विकास केला, दादांनी त्या तिकडे राहून हे पण कामं केली. आमचा दादांना विरोध नसतो, परंतु जोपर्यंत घराणेशाही आहे, तो घराणेशाहीचं रूपांतर आता हुकुमशाहीत व्हायला लागलं काही ठिकाणी. ते आम्ही अनुभवले. आणि त्याला फाटा जर द्यायचा असेल, या बालेकिल्ल्यात जर सुरंग लावायचा असेल, तर त्यासाठी अरुण भाऊ आणि आमच्या पंचायत समितीचे उमेदवार शेतात ढोबळे यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे होतो. हुकुमशाही म्हटले तुम्ही, हुकुमशाही म्हणजे नेमकं काय? हुकुमशाही म्हणजे काय झालं? समोर जर आमच्या बरोबर किंवा विरोधकांबरोबर जर हिंडले तर त्यांना फोन करणे, का त्यांच्याबरोबर काय हिंडले, कोणाचे रस्ते बंद करणे, कोणाच्या नोकरीवर गादा आणणे, असं प्रकार आमच्या इथे झालेत आणि होतात. आज आता निवडणूक लागली ना, आता हे प्रकार पुढे होणार आहे आम्हाला माहिती. हे होते शिंगवे ग्रामस्थ. यांनी आपण काही ग्रामस्थ या ठिकाणी आहेत. हे बाबांचं वय बरं दिसतंय आणि यांना अनुभवी राजकारणाचा बरा दिसतोय. बाबा नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे. मला काय समजतच नाही बा. ते राजकारण हा विषयच नाही का नाही. का बाबा राजकारणामध्ये काय असं नेमकं आहे किंवा तुम्हाला राजकारण घ्यायचं नाही? नाही नाही मला नाही कळत, मला नाही काही बोलतच नाही येत मला. या ठिकाणी अजून एक दादा या ठिकाणी आहेत, त्यांना आपण विचारूयात त्यांची काय प्रतिक्रिया. दादा नमस्कार. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता लागलेली आहे, फॉर्म भरलेले आहेत, माघारीची तारीख आहे 2-3 दिवसांनी. काय वाटतं तुम्हाला? या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना असे 2 गट उभे आहेत, त्याचप्रमाणे भाजपचा बी उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे. काय वाटतं कुणाची जरा बाजूवर राहील? तसं काय सांगतात आता, मतदाराची जय, मतदार राजा आहे, कोणाला मतदान काय करेल त्या पद्धतीने येईल. कोणी ज्याचं काम चांगले तो येईल. लोकसभेला तुमच्या इथं कसं वातावरण होतं? लोकसभेला थोडी भावनिक लोक त्यामुळे शरद पवारांच्या बाजूने, तुतारीच्या बाजूनी कल होता बुवा, खासदारांना दिलं निवडून त्यांनी. आणि विधानसभेला? विधानसभेला आता देवदत्त निकम आणि वळसे पाटील होते. आता वळसे पाटील एक जुना अनुभवी माणूस म्हणून आले ते निवडून. तुमचं गावाने विकास काय केलेला आहे आणि जिल्हा परिषदला तुम्ही कोणाला उचलून धरणार आहे? तसं काय आता आमचं काम जिल्हा परिषद आतापर्यंत चांगलंच केलेलं आहे ना. विवेकदादा वळसे पाटील त्यांनी काम चांगलं आहे त्यांचं, बरं आहे. ते शांत स्वभावाचा माणूस, कामं करतोय चांगली. विवेक वळसे पाटील हे शांत स्वभावाचे आणि काम करणारा माणूस आहे. तर हे बाबा आहेत. बाबा नमस्कार. नमस्कार. मला काय बोलते? या गावातील लोक काही बोलण्याच्या तयारीत नसतात. धन्यवाद.